तर भावना तुम्हाला तर माहिती आहे आपण आता कोल्हारवरून शिफ्ट होऊन इकडं पाथर्डीला आलेलो आहे. तर आता नाही का थोडं काय करमत नाही इकडं, कारण की तुम्हाला माहिती तिकडं आपण किती एन्जॉय केलं. आपले मित्र सोनदादा, राजन, सोहम, परत विराज वगैरे आपण किती एन्जॉय केलं, किती क्रिकेट वगैरे खेळलेलं आहे, परत मूवीला गेलेलं आहे. म्हणजे फुल एन्जॉय केलेलं आहे आम्ही भावना. तुम्हाला माहिती तुम्ही ब्लॉगमध्ये तर बघितलेलंच आहे. तर भावना कोल्हारवरून आपण इकडं राहिला याचा अर्थ असं नाही की आपण तिकडं जाणारच नाही. तर आपण चेक करतो म्हणत तसं राहणार आहे आपलं त्या भागात. तर आपल्याला परत जायचं आहे, कारण की आपलं कॉलेजचा दाखला वगैरे सगळं ते तिकडंच आहे. मग आता ते आणायला आपल्याला परत जावं तर लागणारच आहे ना. तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आता आपण तिकडे गेल्यावर. तुम्ही बघू शकता असं काही इकडचा एरिया आहे, म्हणजे चांगला एरिया आहे इकडचा पण. आता नाही का चहाचा टाईम झाला आहे, तर आता आपण चहा वगैरे घेऊ आणि मस्त लॅपटॉप बघू. तर आता आपला चहा वगैरे आलेला आहे आणि आता लॅपटॉप बघू आपण. तर आपले जुने ब्लॉग बघतो कोलारमधले आपले. तर म्हणून ब्लॉग वगैरे काढून येणं भारी वाटतं, कारण की कोलारमधले ब्लॉग वगैरे सगळे आपण कवर जुने ब्लॉग. तर म्हणून इथं नाही जिमचं थोडंफार सामान आहे, तर आपण आता थोडंफार जिम वगैरे ट्राय मारून पाहू. जिमचं सामान कसं काय माहिती का, ह्या घराचे जे घरमालक आहे का ते रिटायर मेजर आहे, मग ते असं जिम वगैरे करत असते त्यांच्यासाठी आहे. तर आपण थोडं ट्राय करून पाहू. तर असं काय आपला इकडचा एरिया आहे, तुम्हाला घर वगैरे सगळं दाखवून देतो भावानं. तर तुम्ही बघू शकता हे सगळ्यात पहिलं एंट्रन्स. मग इकडं आपलं हे रूम आहे, इथं अजून बरंचसं सामान भरायचं बाकी भावांनो. तर काय विषय नाही, असं हळूहळू नाही का सामान लावू आपण. बरंच सामान लावलेलं आहे आणि फक्त असं काही थोडंफार राहिलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडं हे किचन तुम्ही बघू शकता भावांनो. आणि आता इकडं आपण चाललेलो आहे, इकडं आहे हॉल. इकडं म्हणजे भरपूर मोठा हॉल आहे आणि रूम पण चांगले आहे, एरिया पण एकदम व्यवस्थित भावांनो. तुम्ही तर बघितलं असं. आता थोड्या वेळाने आपण काय गावात जाऊ, तुम्हाला आपण गाव पण दाखवणार, सगळं पण दाखवतो पाथर्डी कसं आहे. तर अशी काय आपली पाथर्डी तुम्ही बघू शकता भावांनो, भरपूर मोठे अशी पाथर्डी. तर इथं मुंडे पार्क आहे, तर आपण जाऊया इकडं आता आतमध्ये. तर भावांनो सध्याला मी आलेलो इकडं पार्कमध्ये, गोपमेयात मुंडे पार्कमध्ये. तर जाऊया आपण कसं आहे पाहूया मध्ये. तर तुम्ही बघू शकता असं काय पार्क आहे. तर भावांनो इकडं तुम्ही बघू शकता असं काही इकडं पार्क आहे, म्हणजे भरपूर मोठा असं पार्क आहे. तर भावांनो म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे आतूनमधून पण एकदम नाही का मोठा असा पार्क आहे. आणि आलतो असं चक्कर मार म्हणलं पाव काय, पण नाही का लय भारी पार्क आहे भावांनो. तुम्हाला अजून पुढं दाखवतो. तर भावांनो आता पार्कमधून चाललेलो आहे आणि एकदम मस्त असं पार्क आहे. आय होप तुम्हाला आजचा आपला लॉंग व्लॉग आवडला असणार आहे. लॉंग व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर.